श्री स्वामी समर्थ. स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर सर्व स्वामी भक्तांना एकच विनंती करते, स्वामी भक्त कोणीतरी पुढं जात असेल तर त्याला मागे खेचण्याचा अजिबातसुद्धा प्रयत्न करू नका. तुमचा एक सपोर्ट, एक सबस्क्राईब हा त्याचा सपोर्ट असणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी जर स्वामींना मानत असाल तर श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हा अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करते, तो माझा स्वतःचा अनुभव आहे. हा अनुभव आहे तो मी शाळेत असताना तेव्हाचा हा अनुभव आहे. मी अगदी 10वीत होते. 10वीची माझी परीक्षा झाली होती. माझा भाऊ आहे तो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. खूप म्हणजे आम्ही 4 भावंड, 3 बहिणी आणि 1 भाऊ. तर सगळ्यात मी लहान. माझा भाऊ आहे तो 2 नंबरचा. माझ्या एका बहिणीचं लग्न झालं होतं. आम्ही 3 भावंड घरात राहत होतो. माझा भाऊ हा बाहेर काम करायचा. माझा भाऊ हा JCB ड्रायव्हर होता. तर तो ड्रायव्हरकी करायचा आणि म्हणजे आमची स्वतःचीच JCB होती आणि तो रस्त्याची वगैरे कामे घेत होता. असंच एक आमच्या घरापासून थोडं 60-70 किलोमीटर अंतरावर त्यांनी एक काम घेतलं होतं रस्त्याचं आणि म्हणजे परिस्थिती आमची खूप चांगली होती. एकदम पैशापाण्याने आर्थिक परिस्थिती पण खूप छान होती. घरात पण वातावरण एकदम हसून खेळून राहायचं. कारण आमच्या घरात होत होती ती स्वामी सेवा व्हायची. आमच्या घरात सकाळ संध्याकाळ स्वामींच्या नावाचा दिवा लागत होता. आमच्या घरात सकाळ संध्याकाळ स्वामींच्या नावाचीच पूजा होत होती. स्वामींचीच पूजा होत होती. स्वामींचाच मंत्र होता. आमच्या घरात आहे तो स्वामींचा फोटो होता. प्रत्येकजण घरातला प्रत्येक व्यक्ती हा सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून किमान 2दा तरी स्वामींना हात जोडायचा. सर्व काही ते आमचं व्यवस्थित चालू होतं. हसून खेळून घरात आनंदी वातावरण होतं. आम्ही 3 भावंड एकदम हसून खेळून होतो. आई-वडीलसुद्धा खुश होते की माझा मुलगा करता झाला आणि माझा मुलगा कमवतोय. माझे वडील पण खूप खुश होते. आम्ही दोघी बहिणी शाळेत जायचो. आई-वडील आहेत ते रानात जायचे आणि माझा भाऊ आहे तो बाहेरची कामं बघायचे. घरात भरपूर पैसा येत होता. असा एक दिवस आला, माझ्या भावाला खूप मोठं काम भेटलं होतं. माझ्या भावाची सवय होती सकाळी स्वामींना हात जोडूनच घराच्या बाहेर पडायचं. तर माझ्या भावाला असंच एक खूप मोठं काम भेटलं होतं. तर एवढा प्रॉफिट झाला माझ्या भावाला 8च दिवसात कमीत कमी 2-2.5 लाखाचं प्रॉफिट झालं होतं. हे सगळं शक्य होतं ते फक्त स्वामींमुळे होतं. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात हे काहीतरी वेगळंच असतं. तर माझा भाऊ हा रात्री 10-11 वाजता एकटा यायचा. तर अचानक असंच मित्रमंडळीमध्ये माझा भाऊ जेवण वगैरे करायला ढाब्यावरती थांबला होता. येताना रोज माझा भाऊ एवढ्या लांबून अपडाऊन करायचा आणि अचानक गावापासून एक 50-60 किलोमीटरवरती जो कामाला जात होता आणि येता तो जेवण करायला थांबला. तर त्याच्या गळ्यामध्ये चेन होती. त्यावेळेस 1-1.5 तोळ्याची चेन होती. त्याच्या खिशात काही रक्कम पण होती. 80,000 एक रक्कम होती त्याच्याकडे. नवीन स्प्लेंडर गाडी होती. मोबाईल होता चांगला. तेव्हा अँड्रॉइड फोन नव्हते, पण मोबाईल चांगल्या प्रकारे त्याच्याकडे होता. तर एवढं सगळं होतं आणि म्हणजे ज्या ढाब्यावरती तो जेवण करायला थांबला होता तिथंच शेजारच्या टेबलवर काही मुलं जेवण करत होती. ती मुलं अशी म्हणजे दारू वगैरे पीत होती. त्यांनी लक्ष दिलं की माझ्या भावाने पैसे वगैरे काढताना, मोबाईल वगैरे काढताना त्याच्या गळ्यातलं वगैरे चेन वगैरे पाहिली आणि त्याच्यावरती लक्ष ठेवलं. माझ्या भावाने जेवण केलं आणि आपल्या रस्त्याला यायला निघाला. तो एका साईडने म्हणजे व्यवस्थित घरी येत होता. अचानकच आडरान पाहून म्हणजे जंगल वगैरे पाहून त्याला अडवण्यात आलं. जंगल वगैरे म्हणजे एक घरापासून एक 7-8 किलोमीटर अंतरावर आला होता तो आणि तिथंच असं दोन्हीकडे ऊस होता आणि मधून रस्ता होता आणि त्या शॉर्टकट माझा भाऊ रोज यायचा. असं काय नाही की तो पहिल्यांदा तिथून येणार होता, पण काही लोकांनी त्याच्यावरती लक्ष ठेवलं होतं आणि तिथून तो येत असताना त्याला 5-6 गाड्यांनी अडवलं. तो एकटा पडला. माझा भाऊ एकट्यानं सगळा भारी होता, पण शेवटी किती काय केलं ते 7-8 लोकं होते आणि माझा भाऊ एकटा होता. माझ्या भावाला खूप मारलं आणि अचानकच आमच्या घरातला दिवा आहे तो इकडं विझला. म्हणजे दिव्यात तेल असताना सुद्धा दिवा विझला आणि रोजचा त्याचा टाईम होता. 10-10:30 हा टाईम होता यायचा. अजून कसं आला नाही. आम्ही सगळे घरातले वाट बघत होतो. आमचा एवढा जीव होता त्याच्यामध्ये म्हणजे तोच काय आमचा एकमेकांवर एवढा जीव होता की कोणाला जरी काही झालं, काटा जरी टोचला तरी सगळे असे घरात रडत बसायचे. घरात कोणी जेवणसुद्धा करत नसायचं.
तो येईपर्यंत आम्ही तसंच बसलो होतो. त्याची खूप वाट पाहिली, पण त्याचा काही फोन केला तर फोन लागत नव्हता. त्याचा काहीच पत्ता नव्हता. रात्री पावणे 12च्या सुमारास त्याने फक्त एक साधा कॉल केला. फक्त त्याच्याकडे मोबाईल ठेवला होता. बाकी त्याच्याकडे मोबाईल आणि गाडी ठेवली होती. त्याच्याकडे काहीच नव्हतं ठेवलं आणि त्याला खूप मारहाण केली केली होती. अक्षरशः तो मरता-मरता वाचला होता. सगळं हे शक्य झालं होतं ते फक्त स्वामींमुळं झालं होतं. त्याच्याकडची जी रक्कम होती, ती रक्कम पण त्या लोकांनी घेतली होती. गळ्यातली चेन पण घेतली होती. त्याच्याकडे अजून काय असेल ते सगळं घेतलं होतं. फक्त गाडी आणि मोबाईल ठेवला होता. माझ्या भावाला फोन करता पण येत नव्हता, अशी त्याची अवस्था केली होती. तर त्याने कसाबसा फोन केला आणि फक्त एवढं सांगितलं, की "मी इथं-इथं पडलेलो आहे." तर मग त्याला आहे तो उसात टाकलं होतं आणि म्हणजे माझ्या भावाची गाडी आहे, ती रस्त्याच्या कडेला टाकली होती. तर मग तेव्हा आमची भावकी खूप एक होती. शेजारी-पाजारी सगळे एक होते. कारण माझ्या भावाने तेवढं नावच कमवलेलं होतं. त्याच्या एका शब्दावर म्हणजे आमच्या वस्तीतली सगळी लोकं आहेत, सगळ्या लोकांच्या गाड्या सुटल्या आणि माझा भाऊ आम्हाला सापडला पहाटे 5:00-5:30च्या सुमारास तो आम्हाला सापडला. पण तो शुद्धीवर नव्हता. खूप मारहाण केली होती त्याला. म्हणजे खूप मारहाण केली होती. डोक्याला पण खूप लागलं होतं. त्याचं रक्त पण खूप खूप गेलं होतं. म्हणजे माझा भाऊ हा मरता-मरता वाचला होता. पण तिकडं जे होत होतं ते इकडं माझ्या आईला कसं काय समजलं होतं काय माहिती. माझ्या आईने लगेच स्मरण चालू केलं होतं. 12 पावणे 12ला तसा फोन आला होता. तर आमच्या मनात एकच फक्त आम्ही इकडं-तिकडं काहीच नाही. आम्ही देवापुढे हात जोडले आणि स्वामींना म्हटलं म्हणजे आम्ही दोघी तर छोट्या बहिणी होतो, तरीसुद्धा आम्ही स्वामींकडे तीच प्रार्थना केली, की स्वामी काही करा आणि आमचा भाऊ आहे तो आम्हाला सुखरूप घरी पोहोच करा. जोपर्यंत भाऊ येत नाही तोपर्यंत आम्ही दोघी बहिणी उपासना करत बसलो. म्हणजे अध्याय वाचत बसलो आणि नामस्मरण करत बसलो. घरामध्ये परत एकदा रात्री दिवा लावला आणि आम्ही उपासना करत करत बसलो. तर आम्ही एकच म्हणलं होतं, की कुठे असू दे, काही असू दे, पण आमचा भाऊ आम्हाला सुखरूप घरी पोहोचू दे. मान्य आहे त्याला थोडंफार हाणमार केली, थोडंफार म्हणजे भरपूर काही हाणमार केली, पण त्याला म्हणजे बेशुद्ध केलं मारून-मारून. त्याच्याकडचा आमचा काय असेल ते एवज गेला. म्हणजे चेन गेली, पैसे वगैरे गेले, पण सगळं काही आमचा भाऊ हा आम्हाला सुरक्षित भेटला. तर माझ्या आईने एकच साकडं घातलं होतं स्वामींना, "जर माझं पोरगं जर व्यवस्थित घरी जर नाही आलं, तर मी तुझी म्हणजे पूजा वगैरे काहीच करणार नाही उद्यापासून आणि आमचा जो विश्वास आहे तुझ्यावरती, जो आमचा विश्वास अजिबात सुद्धा तोडू नको. आम्हाला आमचं पोरगं सुखरूप घरी पोहोच कर." आणि तसंच झालं. म्हणजे अ, स हे हे झालं होतं रात्री 10:00-10:30च्या सुमारास. तेव्हापासून ते 5-6 वाजेपर्यंत आमच्या तोंडात फक्त आणि फक्त स्वामी, 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 स्वामीच होतं. स्वामींचंच नामस्मरण होतं. स्वामींचेच अध्याय वाचत होतो आम्ही. स्वामींचाच मंत्र म्हणजे मंत्र जपत होतो आम्ही आणि फक्त मीच नाही, मी, माझी बहीण, माझी आई, माझे वडील सगळे आम्ही आहे ना तेच करत होतो आणि आमचा भाऊ हा सुरक्षित घरपोच झाला. तेव्हापासून आमचा स्वामींवर एवढा विश्वास आहे, की काही झालं तरी कसं एखाद्या बाळाला जर काही झालं तरी म्हणजे आपल्याला जर साधा काटा जरी टोचला तरी आपल्या तोंडून पहिलं येतं, "आई गं!" असं येतं. पण तसं नाही. आम्हाला तर पहिल्यांदा स्वामीच आठवतात. काही आमच्या घरावर संकट येऊ दे, काही अडचणी येऊ दे, काही अडथळे येऊ दे, पहिलं तर आम्हाला म्हणजे स्वामींचीच आठवण येते. स्वामींच्या भरवशावर सोडून द्यायचं. स्वामी जे करतील ते योग्य. स्वामी तुमच्या भरवशावर स्वामी तुम्हीच करा. स्वामी तुम्हीच आमच्याकडनं करून घ्या. जसं स्वामी करतील तसं. जे म्हणजे स्वामींच्या मनात आहे तेच होणार. असंच म्हणून आम्हाला म्हणजे आजपर्यंत आमचा स्वामींवर एवढा विश्वास आहे, एवढा विश्वास आहे. तर असा होता माझा अनुभव. हा अनुभव आहे तो एकदम रिअल आहे आणि माझा भावाचं त्यावेळेस लग्नसुद्धा नव्हतं झालं. आम्ही तर खूप लहान होतो. तेव्हापासून आम्ही स्वामी सेवेत आहे. आम्ही म्हणजे पूर्ण म्हणजे आमच्या घरात आहे ते श्री दत्ताच्या मूर्तीची स्थापना आहे. लहानपणापासून आम्ही स्वामींची सेवा करत आलो आहे. दत्ताची सेवा करत आलो आहे. अनुभव हा खूप अनुभवावर अनुभव आम्हाला येत गेले. आमच्यासोबत कधी म्हणजे असं वाईट स्वामींनी काहीच घडवून दिलं नाही. आमचा भाऊ फक्त आम्हाला सुखरूप पाहिजे होता आणि ते स्वामींनी आम्हाला सुखरूप आणून दिला. हे सगळं शक्य झाले ते फक्त स्वामींमुळं. उगाच नाही म्हणत, अशक्य ही शक्य करतीलच स्वामी. त्या 7-8 जणांच्या तावडीतून माझा भाऊ हा सुखरूप घरपोच झाला. हेच आमच्यासाठी खूप आहे. तर श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर खरंच स्वामी भक्त असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ.